Hello students, today we are going to see question number 21, exercise question number 21. It is a numerical problem and topic 3.13. This topic and question number 10, which is based on the same topic, and this one is the extra definition of emissivity or coefficient of emission. तर बघा आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि हा थर्ड की जे फारच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, हा पण इम्पॉर्टंटच आहे. आणि काल आपण एक इमिसिव्ह पॉवरचा क्वेश्चन पाहिला होता. तर इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन काय होती? इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवरची डेफिनेशन काय होती? R is equal to Q upon AT. याची सिंपल डेफिनेशन परत एकदा रिवाइज करतो मी. रेडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी. इमिसिव्ह पॉवर म्हणजे एमिट करण्याची क्षमता किंवा पॉवर, शक्ती किती एमिट करेल एखादी बॉडी. रेडियंट एनर्जी किंवा हीट किती सोडेल, उत्सर्जित करेल. तर त्याची डेफिनेशन अशी आहे इमिसिव्ह पॉवर. आता प्रत्येक बॉडी, जसं आपण पाहिलं ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी, तर ब्लॅक बॉडी उष्णता शोषण करण्यामध्ये पण एक्सपर्ट असते आणि उत्सर्जित करणे म्हणजे इमिशनमध्ये सुद्धा ती एक्सपर्ट असते दॅन अदर बॉडीज म्हणजे अदर दॅन ब्लॅक बॉडी ज्या आहेत त्यांना ऑर्डिनरी बॉडी म्हणायचं. ऑर्डिनरी म्हणजे सर्वसाधारण बॉडी, इतर कोणत्याही. तर इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडीची डेफिनेशन काय? क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एखाद्या बॉडीने त्या बॉडीच्या सरफेसच्या युनिट एरियाने दर सेकंदाला किती हीट सोडली, उत्सर्जित केली, एमिट केली, त्याला म्हणायचं त्या बॉडीच्या इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर, डिनोटेड बाय आर. रेडिएशन साठी आर वापरलाय. रेडियंट पॉवर और रेडियंट एनर्जी और रेडियंट हीट. ओके, तर हे आपण पाहिलेलं आहे. बर, आता आपण पुढची डेफिनेशन बघणार आहेत, ती म्हणजे कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. जसे 3 कोइफिशियंट आपण अगोदर पाहिले, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ART और सफिक्स आर ट्रान्समिशनसाठी या तिघांची सम 1 असते. म्हणजे 1 पेक्षा तिघांची व्हॅल्यू ही प्रत्येकाची कमी असते 1 पेक्षा. आणि जर एखाद्या बॉडीसाठी, ब्लॅक बॉडीसाठी ए ची व्हॅल्यू 1 असेल तर मग आर आणि टी आरच्या व्हॅल्यूज काय असतील? 0 असतील. एखाद्या बॉडीसाठी आर ची व्हॅल्यू प्युअर रिफ्लेक्टर असेल, गुड रिफ्लेक्टर, तर आर ची व्हॅल्यू 1 असेल तर ए आणि टी आरच्या व्हॅल्यू काय असतात? 0 असतात. एखादा पुढे ट्रान्समीटर असेल, ट्रान्समिशन चांगलं करत असेल तर टी आरची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा ए आणि आरची व्हॅल्यू त्याची 0 असते. हे आपण पाहिलेलं आहे. आता नवीन कोइफिशियंट ऑफ इमिशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमिसिव्हिटी. तर हा नवीन कोइफिशियंट आहे ई, यांच्यासारखाच ई लक्षात ठेवा. कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. किती साधी डेफिनेशन आहे बघा. कोइफिशियंट ऑफ इमिशन हा एक रेशो आहे कोणाकोणाच्या? इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता ह्या दोघांमध्ये हा कमीच असेल, हा नेहमी जास्तच असतो. म्हणजे आर बीची व्हॅल्यू ही जास्तच असते. इमिशनचा रेट जो आहे तो ब्लॅक बॉडीच्या, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा जास्त असतो कोणापेक्षा? ऑर्डिनरी बॉडीपेक्षा. म्हणजे स्मॉलर अपॉन ग्रेटर नंबर. आन्सर काय येणार? लेस दॅन 1 येणार.
म्हणजे हा ई सुद्धा 1 असतो. पण परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ईची व्हॅल्यू 1 असते आणि अदर ज्या ऑर्डिनरी बॉडी आहेत त्यांची व्हॅल्यू ईची व्हॅल्यू ही एकापेक्षा लहान पण 0 पेक्षा मोठी, म्हणजे इन बिटवीन 0 अँड 1 असतात. आता बघूया ही डेफिनेशन. हा जर लक्षात ठेवला फॉर्म्युला आर अपॉन आर बी मीन्स इमिसिव्ह पॉवर ऑफ रेशो ऑफ, हा रेशो आहे कोणाकोणाच्या, इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी to the emissive power of perfectly black body. This ratio is called as coefficient of emission. तर बघा परत एकदा डेफिनेशन, हे लक्षात राहिलं म्हणजे हे लिहिता येईल. तर हा फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे. तर बघा आता डेफिनेशन काय आहे. डेफिनेशन काय आहे, द कोएफिशिएंट ऑफ इमिशन और त्याला दुसरा शब्द आहे इमिसिव्हिटी, जसं ऍब्सॉर्प्शनला ऍब्सॉर्प्टिव्हिटी. तर कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ऑफ ए गिव्हन सरफेस, कोणत्या पण बॉडीच्या सरफेस ऑफ ए गिव्हन सरफेस इज द रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस. कोणाच्या सरफेसचा इमिसिव्ह पॉवर, ऑर्डिनरी. आता हे ब्रॅकेट मधलं बुकमध्ये नाही दिलेलं आहे, पण ते कोणासाठी समजावे तुम्ही, ऑर्डिनरीचाच हा आर. याला बी सफिक्स लावलं तरच तो ब्लॅक बॉडीचा, नाहीतर अदरवाईज त्याला म्हणायचं ऑर्डिनरी बॉडीचा. समजलं, बी सफिक्स लावलं तरच तो इमिसिव्ह पॉवर असेल कोणाच्या, परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या. नाहीतर काय समजावं, नाही लावला सफिक्स म्हणजे ऑर्डिनरी बॉडीचा समजावा. तर द कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ऑफ अ गिव्हन सरफेस इज द रेशो ऑफ, कोणाचा रेशो आहे, इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस ऑफ ऑर्डिनरी बॉडी. हे लिहून टाकलं तरी काही हरकत नाही, टू द इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ ए परफेक्टली ब्लॅक सरफेस किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलं चालेल. इथं सरफेसच्या जागेवर बॉडी म्हटलं तरी चालेल. The coefficient of emission or emissivity of a given body surfaceच्या जागेवर is the ratio of the emissive power R हा of the surface, कोणाच्या पण ऑर्डिनरीच्या, to the च्याशी, कोणाशी, to the emissive power RB of a perfectly black body or perfectly black surface at the same temperature. पण हे दोघं मेजर करताना दोघांचं टेम्परेचर कसं पाहिजे, ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर सेम पाहिजे. आणि त्या सेम टेम्परेचरला ऑर्डिनरी बॉडी उत्सर्जित करण्याचा जो रेट आहे हीट एनर्जी, आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याच टेम्परेचरला किती उत्सर्जित करत आहे, तिचा रेट काय आहे, दोघांच्या रेटचा रेशो हा रेट आहे. तर रेट म्हणजे अपॉन टाइम आहे ना, क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर. आणि ह्या इमिसिव्ह पॉवरच्या रेशो दोघं बॉडींचा, ऑर्डिनरी अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी, यांच्या रेशोला म्हणायचं इमिसिव्हिटी और कोएफिशिएंट ऑफ इमिशन. आय थॉट यू विल अंडरस्टँड बेटर. ओके. आता फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी ईची व्हॅल्यू 1 असते. ईची व्हॅल्यू 1 केव्हा येईल, दोघंची व्हॅल्यू सेम असेल, काही पण असो पण सेम असेल. आणि व्हेर ॲज फॉर परफेक्ट रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टर म्हणजे कोण, मिरर, गुड रिफ्लेक्टर और व्हेरी पॉलिश्ड सिल्वरी surfaces acts as a reflectors. So for that, for reflectors, this coefficient of emission is 0, and for other ordinary bodies, this coefficient of emission lies between 0 and 1. So depending on the nature of the surface. तर E ची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या दरम्यान असते, आणि ती कशावर अवलंबून असते, नेचर ऑफ द सरफेस. तो सरफेस कसा आहे, तो व्हेरी स्मूथ आहे का रफ आहे, खरबरीत आहे, तर याच्यावर डिपेंड असते. व्हेरी सिंपल. बघा याच्यावर 2 मार्क्स क्वेश्चन येऊ शकतो. एक डेफिनेशन,
दुसरं म्हणजे हे एक्सप्लेनेशन त्या याच्या, किंवा राईट अ शॉर्ट नोट येऊ शकते 2 मार्क्सला. शॉर्ट नोट कधी पण 2 मार्क्सला येणार, कमीत कमी. जास्तीत जास्त 3 मार्क्सला पण येऊ शकते. आता पुढचा क्वेश्चन समजला की नाही? मग व्हेरी सिम्पल. नाही समजला तर मला कमेंट याच्यामध्ये क्वेश्चन विचारू शकतात मला प्रायव्हेटली माझ्या नंबरवर. आणि विचारत चला. आता यूज युअर ब्रेन पॉवर हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 21 एक्झरसाइज मधला आहे. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे हा या फॉर्म्युल्यावर आधारित आहे की जो आपण मागच्या पिरियडला शिकलो. R is equal to Q by 80. Emissive power is equal to Q by 80. Q for quantity of heat, radiant energy or heat energy emitted per unit area, surface area per unit time. दर सेकंदाला दर युनिट एरिया एखादा बॉडीच्या किती उष्णता किंवा हीट एनर्जी, रेडियंट एनर्जी उत्सर्जित करत आहे त्याला म्हणायचं इमिसिव्ह पॉवर. मग बघा क्वेश्चन काय आहे. द इमिसिव्ह पॉवर ऑफ स्फिअर. एक स्फिअर आहे, गोल आहे, की ज्याचा ऑफ एरिया 0.02 मीटर स्क्वेअर, त्याचा एरिया 0.02 मीटर स्क्वेअर आहे. इज म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ स्फिअर. इज इतका हा इमिसिव्ह पॉवर आहे. इमिसिव्ह पॉवर म्हणजे आर ची व्हॅल्यू आहे 0.5 किलो कॅलरीज पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता बघा क्यूची व्हॅल्यू, क्यू कशामध्ये मेजर केलेलं आहे? किलो कॅलरीज. कधी कधी कॅलरीज पण असतं, लक्षात ठेवा. हे क्यूचे युनिट आहे. आणि अपॉन एरियाचं मीटर स्क्वेअर, तो अपॉनच्या वरती आल्यावर मायनस झाला मीटर स्क्वेअर. आणि टाइमचं सेकंड, तो पण खाली होता, वरती आल्यावर -1 पॉवर. समजलं? हे युनिट किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे मागे पुढे लिहिले चालतात, नाहीतर बुकमध्ये सेकंड आधी आहे, मीटर नंतर आहे. आणि मी डेफिनेशन नुसार तुम्हाला सोपं व्हावं म्हणून पर युनिट एरिया पर युनिट टाइम असं डेफिनेशनमध्ये आहे, आणि ते समजायला पण सोपं जावं म्हणून मी त्याला मुद्दाम चेंज केलं, कन्फ्युजन नको. ओके. आता टाइम, किती टाइम तो उत्सर्जित करतोय? 20 सेकंड इतकं. आता मी काल हा पण एक डाऊट क्लिअर केला होता की इथं बुकमध्ये कॅपिटल टी दिलेला आहे, आणि कॅपिटल टी मध्ये कन्फ्युजन म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर पण होऊ शकतं, पण इथं टेम्परेचर नसून हा काय आहे? टाइम आहे. आणि बेटर वे तुम्ही स्मॉल टी यूज केला तर हरकत नाही. नाहीतर इथं म्हणणार तुम्ही कॅपिटल टी वरती आणि स्मॉल टी खाली यूज केलेला आहे. तर म्हणून हा क्लिअर गोंधळ नको, कॅपिटल टी यूजच नका करू, स्मॉल टी यूज करा. बुकमध्ये कॅपिटल टी आहे, पण तुम्ही स्मॉल टी यूज केला तरी पण चालेल. ओके. त्याच्यानंतर टाइम 20 सेकंड आहे. तर बघा, द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्फिअर ऑफ एरिया this much 0.02 meter square is 0.5 kilocalorie per meter square per second. What is the amount of heat radiated by the spherical surface in 20 seconds? What is the amount? Amount means quantity, Q विचारलेला आहे. heat radiated by spherical surface to find. तर बघा, गिव्हन फॅक्ट काय आहे? इमिसिव्ह पॉवर इतका दिलेला आहे, टाइम 20 सेकंड इतका दिलेला आहे, एरिया 0.02 मीटर स्क्वेअर दिलेला आहे. मग आपल्याला विचारलेलं काय आहे? विचारलेली गोष्ट आस्क्ड फॅक्ट, तर क्यू हीट रेडिएटेड बाय स्फेरिकल सरफेस किंवा अमाऊंट ऑफ हीट. अमाऊंट मीन्स क्वांटिटी. तर मग फॉर्म्युला आहे तुम्हाला माहितीच आहे, R इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. मग याच्यात RAT दिलेले आहेत, तर क्यू फाइंड कसं करणार? या एटीला इकडे पाठवा R साईडला, तर तुम्हाला क्यू मिळून जाईल. सो क्यू इज इक्वल टू RAT. मग R ची व्हॅल्यू टाका 0.5, A ची व्हॅल्यू टाकली, T ची व्हॅल्यू टाकली, आणि सर्व गिवन व्हॅल्यूज ह्या SI युनिट्समध्येच आहे. देअर इज नो नीड टू कन्व्हर्ट देम. मग याच्या प्रोडक्ट करा सिम्पली, तुम्हाला आन्सर 0.2 किलो कॅलरीज इतकं मिळेल. समजलं? मग
समजलं. पॉईंट इकडे तिकडे पॉईंटचा प्रॉडक्ट करता येतो की नाही, तो करता यायलाच पाहिजे, कारण ते 9-10चा भाग आहे. मी पुन्हा 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 रिपीट करणार नाही, प्रत्येक गोष्ट एकदम इझी फॅक्ट आहे. ओके. आता बघा, 20 पहिल्याने यांचा गुणाकार कसा करायचा, प्रॉडक्ट. 20 100 दुने 200 आला, बरोबर. आता इथं किती पॉईंट आहेत, पॉईंट नंतर 2 आणि पॉईंट नंतर 1 अधिक 2 म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे झाले किती 3, नंतर पॉईंट राईट करून. आता ह्या झिरोला व्हॅल्यू राहिली नाही, मग हे आन्सर आहे 0.2. असं समजलं की नाही, व्हेरी सिम्पल. आता पुढचा टॉपिक आहे 3.13 किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरोटिकल प्रूफ. हा थेरोटिकल प्रूफ आहे. आता किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन काय आहे, प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 10 एक्झरसाइज मध्ये मोस्ट IMP क्वेश्चन. हा बोर्डामध्ये भरपूर वेळेला विचारला गेलेला प्रश्न आहे. 2-3 वर्षापासून तो आलेला नाहीये, पण ह्या वर्षी दाट शक्यता आहे. मोस्ट IMP लक्षात ठेवा. स्टेट अँड प्रूफ किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. 3 मार्कांसाठी. 3, 2 पण नाही, 4 पण नाही, फक्त 3 मार्कांसाठी. आता पहिल्याने स्टेट म्हणजे स्टेटमेंट काय आहे, तर ऑर पण स्टेटमेंट आहे, म्हणजे 2 प्रकारे दिलेले आहे. तुम्हाला एकच कोणताही प्रकार तुम्हाला जो पटेल आवडेल, हा किंवा हा, एकच प्रकार लिहायचा आहे स्टेटमेंट. त्याच्या समजलं. मग काय शिकायचं आहे आपल्याला, स्टेट अँड प्रूफ किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. हीट रेडिएशन बद्दलच्या, ऑफ म्हणजे च्या बद्दलच्या, हीट रेडिएशन बद्दलच्या किर्चॉफ्सचं म्हणणं आणि त्याने दिलेला प्रूफ, सिद्धता त्याची. आता बघा स्टेटमेंट. तर किर्चॉफ्सचं म्हणणं काय आहे, किर्चॉफचं म्हणणं एकदम सोपं आहे. ए आणि ई सेम असतात कोणत्याही बॉडीच्या, पण एका टेम्परेचरला. आता एका टेम्परेचरला दोघं सेम असतात, याचा अर्थ काय, एखादी बॉडी ती जितकी ॲब्झॉर्प्शन करते तितकी एमिट पण करते ॲट अ गिव्हन टेम्परेचर, पण एकाच तापमानाला. मग हे प्रूव्ह करायचे. बघा, ए इज इक्वल टू ई, किंवा तुम्ही सिम्पली असं म्हटलं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. आता दुसरं स्टेटमेंट आपण बघूया, कारण ते समजलं तर अजून पहिलं सोपं जाईल. तर बघा, फॉर अ बॉडी एमिटिंग अँड ॲब्झॉर्बिंग थर्मल रेडिएशन. फॉर अ बॉडी, कोणती पण बॉडी असो, पेन असो, डस्टर असो, ब्लॅकबोर्ड असो, टूल असो, चेअर असो, काही पण असो, तर फॉर अ बॉडी एमिटिंग अँड ॲब्झॉर्बिंग, ती बॉडी एमिट पण करत आहे आणि ॲब्झॉर्ब म्हणजे घेत पण आहे हीट एनर्जी. थर्मल रेडिएशन. आता थर्मल, हीट, रेडिएंट हे शब्द परत परत मिक्सिंग होत राहणार आणि ते सेम मिनिंगचे आहे, असं मी अगोदर सांगितलेलं आहे. तर फॉर बॉडी एमिटिंग अँड ॲब्झॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, म्हणजे तिचं टेम्परेचर वाढत पण नाहीये, घटत पण नाहीये, तिला म्हणायचं कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम. तर फॉर बॉडी एमिटिंग अँड ॲब्झॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी म्हणजे ई इज इक्वल टू द ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हणजे ए. आता ई अगोदर सांगितलं आहे आणि ए नंतर सांगितलं आहे, काही फरक पडत नाही. तुम्ही आधी ॲब्सॉर्प्टिव्हिटी लिहिला आणि इज इक्वल टू इमिसिव्हिटी लिहिला तरीही काही फरक पडणार नाही. इट इज सेम. ओके, समजलं. मग डेफिनेशन आपलं, सॉरी, स्टेटमेंट ऑफ द लॉ, ह्याला 1 मार्क आहे. ह्याला 1 मार्क, एक्सप्लेनेशन 1 मार्क आणि प्रूफला 1 मार्क, असे 3 मार्क्स असतील. फॉर अ बॉडी काय आहे स्टेटमेंट बघा. फॉर अ बॉडी एमिटिंग अँड ॲब्झॉर्बिंग द थर्मल रेडिएशन्स इन थर्मल इक्विलिब्रियम, कॉमा, द इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी, किंवा द कोइफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. असं म्हटलं. इमिसिव्हिटीला आपण
कोइफिशियंट ऑफ इमिशन पण म्हणू शकतो, कोइफिशियंट ऑफ इमिशन आत्ताच आपण पाहिले डेफिनेशन. आता इथे लॅम्बडा लॅम्बडा ए इज इक्वल टू ई आहे, पण हे लॅम्बडा काय आहे, ते वेवलेंथ आहे, वेवलेंथ साठी यूज केलेलं आहे. म्हणजे ऍब्सॉर्प्शन ज्या वेवलेंथचं रेडिएशन ती बॉडी ऍब्झॉर्ब करेल त्या वेवलेंथचं पण इमिशन ती करू शकेल, असा याचा अर्थ आहे. आता वरचं स्टेटमेंट काय आहे बघा, हे समजलं की नाही, मग समजलंच पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे, ॲट अ गिव्हन टेम्परेचर, दिलेल्या तापमानाला, म्हणजे रूम तापमान किंवा काहीतरी फिक्स असं तापमानाला, ॲट अ गिव्हन टेम्परेचर रेशो ऑफ, आता कोणाचा रेशो बघा, ही डेफिनेशन थोडीशी वेगळ्या प्रकारे दिलेली आहे आणि ती समजावून देतोय मी, लक्ष द्या, लिसन ऑल ऑफ यू. तर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर रेशो कोणाचा, इमिसिव्ह पॉवर कोणाचा असं म्हटलंय का, ब्लॅक बॉडी का ऑर्डिनरी, तर आपण ऑर्डिनरीच समजायचं. इथं बी लावला म्हणजे तो कोणाचा इमिसिव्ह पॉवर होईल, परफेक्टली ब्लॅक बॉडीचा. नाही काहीच म्हटलंय म्हणजे ती बॉडी कोणती समजावी, ऑर्डिनरी बॉडी. तर ॲट अ गिव्हन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी. कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणजे ए ऑफ ए बॉडी. समजलं? बघा लक्ष द्या, काय सांगितलं, ॲट अ गिव्हन टेम्परेचर, दिलेल्या तापमानाला, द रेशो ऑफ, कोणाकोणाचा रेशो, द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू means upon coefficient of absorption means A of a body is equal to the कोणाचे equal to the emissive power of a perfectly black body. Emissive power of a perfectly black body means RB at the same temperature for all wavelengths, म्हणजे सर्व wavelengths साठी, फॉर ऑल वेवलेंथ्स. आता बघा, तुम्हाला जे आवडलं, हे आवडो की हे आवडो, ते प्रिपेअर करा. समजलं? मग हे आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. मग आता सिंपल आहे, हा ए तिकडे पाठवला तर हा आर बी इकडे आणला, तर आर अपॉन आर बी इज इक्वल टू काय येणार, ए येणार. हे कोणाचं म्हणणं आहे, हे सेम म्हणणं कोणाचं आहे, किर्चॉफ्सचं म्हणणं आहे. पण आर अपॉन आर बी तर ई असतो, काय असतो, ई असतो. म्हणजे देअरफॉर ई इज इक्वल टू ए, म्हणजेच ए इज इक्वल टू ई. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे सांगितलेली गोष्ट आहे, हा प्रूफ नाही केला आपण, हे प्रूफ करायचं आहे. समजलं? मग स्टेटमेंट. तर आता बघा, स्टेटमेंट कोणतं पण एक इक्वल टू ई प्रूव्ह करायचं आहे. आणि लॅम्बडा मीन्स ऍब्सॉर्प्शन ज्या रेडिएशनचं होत असेल त्या रेडिएशनची वेवलेंथ, आणि इमिशन ज्या रेडिएशनचं होतंय त्याची वेवलेंथ. वेवलेंथसाठी ते दिलेलं आहे. तर आता कन्सिडर, ही फिगर बुकमध्ये दिलेली नाही, पण ओल्ड सिलेबसला होती म्हणून मी ती इथं ॲड केली. तुम्ही फिगर नाही काढली तरी चालेल, काढली तरी चांगली गोष्ट आहे. फर्स्ट पॉइंट बघा, कन्सिडर अन ऑर्डिनरी बॉडी ए. या दोन बॉडीज आहेत, ए आणि बी. ही ऑर्डिनरी बॉडी आणि ही परफेक्टली ब्लॅक बॉडी. कन्सिडर अन ऑर्डिनरी बॉडी ए अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी बी ऑफ आयडेंटिकल जिओमेट्रिकल शेप्स. दोघांचा शेप कसा आहे तुम्ही ठरवा. दोघांचा शेप कोणताही घेऊ शकतात. मी स्फेरिकल घेतलेला आहे, तुम्ही क्युबिकल घेऊ शकतात, क्युबॉइडल घेऊ शकतात, कोणताही घेऊ शकतात. शेपला इथं इम्पॉर्टन्स नाही. पण दोघांचा शेप कसा पाहिजे, आयडेंटिकल मीन्स सेम. सेम. तर कन्सिडर अन ऑर्डिनरी बॉडी ए अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी बी ऑफ आयडेंटिकल जिओमेट्रिकल शेप्स
प्लेस्ड इन कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर. हे एन्क्लोजर आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर म्हणजे बंदिस्त असं एक एन्क्लोजर आहे. जसं थर्मास हा कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर आहे. थर्मास चहाचा माहिती की नाही, जी वस्तू टाकणार पॅक करून द्या ढक्कन लावून, चहा गरम राहील तर गरमच राहील तर बराच वेळपर्यंत. पण जेव्हा लिकेज असेल तर मग ती गार होण्याची शक्यता आहे. आता समजलं. मग पहिला पॉईंट काय आहे, 2 बॉडीज कन्सिडर करा, ए आणि बी. एक ऑर्डिनरी बॉडी आणि एक परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि दोघांचा शेप हा कसा आहे, आयडेंटिकल जॉमेट्रिकल शेप, म्हणजे त्यांचा सरफेस एरिया सेम आहे वगैरे, सरफेस एरिया सेम आहे. आता आपल्याला प्रूफसाठी आर, आर बी, ए, क्यू हे 4 गोष्टी लागणार आहेत. आर म्हणजे काय, आता शिकलो आपण. आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी, म्हणजे ती बॉडी ए आपण घेतलेली आहे, ऑर्डिनरी बॉडी रेड कलरची. आणि ब्लॅक कलरची मुद्दामच मी परफेक्टली ब्लॅक बॉडी. आर बी काय आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी बी. ए कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए. या ए बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किती आहे, ए आहे. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीचा हा ए किती असतो, 1 असतो. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असतो, आधीच्या टॉपिक्समध्ये पाहिलेला आहे. आता ए फॉर कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए and Q, capital Q, quantity of radiant energy incident on each body in unit time. आता Q एवढी उष्णता त्यांच्यावर पडत होती. आता बघा, हे दोघंही या एन्क्लोजर मध्ये टांगण्या अगोदर बाहेर रूम टेम्परेचरला ठेवलेल्या बॉडी होत्या, ए आणि बी. दोघांना ठेवून दिलं. ठेवल्यानंतर 5-10 मिनिट्स नंतर उचलल्या आणि इथं पॅक करून दिल्या. आणि हे एन्क्लोजरमध्ये. आता काय होईल, आता त्या दोघांनी जेव्हा त्या एक्सपोज बाहेर होत्या या बॉक्सच्या एन्क्लोजरच्या, त्यावेळेला त्यांनी वेगवेगळी उष्णता ग्रहण केली असेल. आणि त्या इथं आल्यानंतर मात्र ज्याने जास्त उष्णता घेतलेली आहे, हीट घेतली, ती मात्र जास्त सोडेल. आणि ह्या दोघांचं टेम्परेचर आता हिच्यापेक्षा ही जास्त एमिट करेल. आणि हिचं घेणं पण कमी आहे, देणं पण कमी आहे. हिचं देणं घेणं दोघंही जास्त आहे. पण हे देवाणघेवाण तोपर्यंत चालेल जोपर्यंत दोघांचे टेम्परेचर हे सेम होतील, तोपर्यंत त्यांचं देवाणघेवाण चालू राहील हीटचं. बरं, क्यू मीन्स क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इच बॉडी इन युनिट टाइम. म्हणजे युनिट टाइम मध्ये क्यू इतकी हीट दोघांना भेटत होती आधी, बरं का, इथं नाही भेटणार पॅक केल्यानंतर बाहेर. आणि क्यू ए पैकी क्यू ए त्यांनी काय केली होती, ॲब्झॉर्ब्ड केली होती बाय द बॉडी ए. क्यू ए एवढी हीट, रेडियंट हीट किंवा रेडियंट एनर्जी, एनर्जीला हीट पण म्हणू शकतो. तर क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्झॉर्ब्ड बाय द बॉडी ए किती असेल मग देन, तर क्यू ए किती असेल, ए इंटू क्यू. क्यू एवढी पडत होती आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनने, कारण तो रेट आहे, दर सेकंदाला दर युनिट एरियाने किती हीट घेतली तो रेट आहे. मग क्यू ए क्यू, समजलं, क्यू ए इज इक्वल टू ए क्यू. व्हेरी सिंपल. क्यू एवढी उष्णता पडत होती दर सेकंदाला, दर युनिट टाइमला. आणि ए एवढा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन त्या बॉडी एचा असल्यामुळे किती क्वांटिटी ऑफ हीट ऍब्झॉर्ब केली त्या बॉडी एने, हे कसं फाइंड करणार, ए इंटू क्यू. लक्षात ठेवा कसं, तर ए इंटू क्यू इतकं. बरं, आता पुढची एक गोष्ट, क्यू ए इज इक्वल टू ए क्यू, हे पक्क मनात भरा. समजलं की नाही. ए हा काय आहे, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ द बॉडी ए आहे. आता ऑर्डिनरी बॉडीला ए ने मल्टिप्लाय करावं लागतं, आणि जर ब्लॅक असेल तर ए ने मल्टिप्लाय करायची गरज नसते. या क्यूला ए ने मल्टिप्लाय करायची गरज नसते, कारण ए ची व्हॅल्यू 1 असते. कोणासाठी,
ब्लॅक बॉडी जर असेल तर क्यूला एने मल्टिप्लाय करायची गरज राहत नाही. फक्त ऑर्डिनरी असेल त्याला क्यूला एने मल्टिप्लाय करायची गरज राहते, कारण एची व्हॅल्यू ऑर्डिनरीसाठी ही 1 नसते, बरोबर. आणि ब्लॅक बॉडीची एची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केलं काय, घेतला ए काय आणि नाही घेतला काय, काही फरक पडत नाही. एने मल्टिप्लाय करायची गरज राहत नाही. म्हणजे ॲक्च्युअली मल्टिप्लायडच असतो तो, पण 1 असते त्याची व्हॅल्यू, म्हणून 1 एची व्हॅल्यू 1 इंटू क्यू क्यू. सो परंतु अदर ऑर्डिनरी बॉडीसाठी एची व्हॅल्यू ही 1 नसते, ती लेस दॅन 1 आणि मोर दॅन 0 असते, म्हणून तो मल्टिप्लाय करणे गरजेचे असते. ओके. आता पुढची स्टेप बघा. As the temperature of the body A and B remains same, इथं दोघांचे टेम्परेचर काय असेल, सेम असेल. Both must emit the same amount as they absorb in unit time. ते दोघंही जितकी हीट युनिट टाइम मध्ये घेतील तितकी हीट ते सोडतील. मस्ट बी म्हणजे असलंच पाहिजे. As the temperature of the body A and B remains the same, both must emit the same amount as they absorb in unit time. मग आता आपण याच्यावरून काय म्हणू शकतो बघा. क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्झॉर्बड बाय बॉडी ए ने किती ॲब्झॉर्ब केली आणि क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट एमिटेड बाय द बॉडी ए तिने किती एमिट केली. आता ह्याला म्हणतो आपण रॅडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर. कोणाच्या, बॉडी एच्या. तो आधीच आपण म्हटलेला आहे आर. आणि क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्झॉर्ब किती केली, ए क्यू. क्यू ए मीन्स क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड. हे आहे ए क्यू, याची व्हॅल्यू आहे ए क्यू आणि याची व्हॅल्यू आहे आर. आणि हे दोघेही सेमच असावेत. समजलं की नाही. क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्झॉर्ब्ड बाय बॉडी ए जेवढी ग्रहण करेल तेवढीच क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ती एमिट पण करेल, म्हणून दोघंही इक्वल. समजा हे इक्वेशन नंबर 1. आता ब्लॅक बॉडीच्या बद्दल विचार करूया. फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी हा असाच फॉर्म्युला आहे, ए इंटू क्यू. पण ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 इंटू क्यू क्यू. आणि इथं काय घेणार, म्हणजे हाच फॉर्म्युला इथं घेतला आहे, पण इकडे आर बी. ब्लॅक बॉडीसाठी काय घ्यायचं, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हा आर बी घ्यायचा. आणि हा ए क्यूच आहे, पण ए ची व्हॅल्यू परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी 1 असल्यामुळे 1 इंटू क्यू क्यूच राहणार. मग हे दोन इक्वेशन तयार झाले. आता 1 ला 2 ने डिवाइड करा. बघा नेक्स्ट पॉइंट, डिवाइडिंग इक्वेशन 1/2. व्हॉट वी गेट, ए क्यू अपॉन क्यू, लेफ्ट साइड अपॉन लेफ्ट साइड, आर अपॉन आर बी, राइट अपॉन राइट साइड. तर क्यू क्यू गेट्स कैंसल्ड, रिमेनिंग इज ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. बट व्हाट बाय डेफिनेशन इमिसिव्हिटीची डेफिनेशन काय आहे, हा आर अपॉन आर बी तर ई असतो. आर अपॉन आर बी तर ई असतो, कोएफिशिएंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी असतो. मग ह्याची व्हॅल्यू टाका ई. मग ए इज इक्वल टू याची व्हॅल्यू ई टाकली तर आपल्याला मिळालं ए इज इक्वल टू ई. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स किर्चॉफ्स लॉ इज प्रूव्ड. समजलं. मग व्हेरी सिंपल आहे. हे दोन इक्वेशन लिहिता आले, डिवाइड केले आणि आर अपॉन आर बी ची व्हॅल्यू ई असते आणि डायरेक्ट ए इज इक्वल टू ई. हे पण लिहिता यायला पाहिजे. त्याच्यावरून हे बस. मागच्या ओल्डर सिलेबसला हा फारच किचकट होता आणि याची लेंथ जास्त होती, 3च मार्कला यायच्या. आणि आता तर एकदम इझी करून टाकलेला आहे. व्हेरी सिंपल मॅनरमध्ये त्याला प्रूव्ह केलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, मोस्ट. सो प्रिपेअर इट वेल. नाउ विल स्टॉप हिअर.